कसं आहे, करायचं असेल तर भरपूर काही करता येईल. इच्छा पाहिजे, इच्छेबरोबर नागरिकांची साथ पण पाहिजे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी शिरसाळा MIDC करायचं हे मला जर्मनीत असताना फोनवर सांगितलं होतं की ती होऊ शकली नाही. शिरसाळा MIDC आणि धूत यांचा व्हिडिओ कॉनचा प्रोजेक्ट आणि त्याच्याबरोबर धावपट्टी विमानाची हे आणतो म्हणून ते बोलले होते. हे कधीही होऊ शकलं नाही. मुंडे साहेबांचा आणि माझा एक जिव्हाळ्याचं नातं होतं. जेव्हा स्वर्गीय प्रमोद महाजन गेले, मला आणखी आठवतं 2006 मध्ये गेले ना, सांत्वन मी केलं होतं. ढसढसा रडले होते माझ्याबरोबर फोनवर. मी म्हणलं महाराष्ट्र तुमच्याकडे एक वेगळ्या अपेक्षेने बघतोय, तुम्ही जर आज खचलात तर महाराष्ट्राचं काय होईल. तर ते मला ह्या नेहमी गोष्टी सांगायचे की मला करायचं होतं. आज हयातीमध्ये ते नाही आहेत, पण पुढच्या पिढींनी काहीतरी या परळीसाठी, धनंजय मुंडे साहेब असतील, पंकजा मुंडे असतील, यांनी पुढच्या काही काळामध्ये परळीसाठी अशा काही योजना आणण्याचा प्रयत्न करावा ही मला अपेक्षा आहे आणि नक्कीच ते करतील याची मी खात्री पण बाळगतो. माझ्याकडनं काय करता येईल, मी जसं म्हटलं की मागच्या सुद्धा 2014 ते 19 मध्ये मी उद्योगमंत्री सुभाष देसाई असतील किंवा पंकजाताई असतील यांच्या काही एकत्रित काही मीटिंग होतील का, धनंजय मुंडे साहेबांनी पुन्हा नंतर त्याच्यावर शिरसाळ्याबद्दल देसाई साहेबांबरोबरच काम केलं. मला असं वाटतं पहिले इन्फ्रास्ट्रक्चर बनणं, ते बनलं तर तुम्हालाही माहित आहे लातूरची MIDC ओस पडली, बीडमध्ये MIDC आहे, पण उद्योग पण आले पाहिजेत ना. त्यासाठी नागरिकांचं काय कर्तव्य आहे की चांगलं शिक्षण असलं पाहिजे. नैराश्य तुम्ही म्हणलात, नैराश्य आहे, पण मला असं वाटतं की तुम्हाला बरेचसे मार्ग आहेत, पण तुम्ही कुठेतरी रोल मॉडेल चुकलायत का, कुठेतरी तुमचे जे तुम्ही कुणाच्या छबीकडे बघतायत ते चुकले का हे बघितलं पाहिजे. तुम्हाला उद्योगधंदा आणायचा असेल तर MIDC बरोबरच स्किल सेंटर, कौशल्य संस्था इथे आणाव्या लागतील. ITI तर आहेच, त्याच्या पुढचं पॉलिटेक्निक, ह्या सगळ्या गोष्टी इथे कराव्या लागतील. माझ्याकडनं जर तुम्ही म्हणलात, तुम्ही जर आज म्हणलात तिथला सुप्याचा प्लांट उचलून इथे परळीमध्ये लावूही शकतो, काही अवघड नाही. पुन्हा तुम्हीच 4 चांगली मंडळी एकत्र याल आणि म्हणाल की नको अरे तुला खूप त्रास होतो इथे, फक्त दुसऱ्या गोष्टींचा नाही, त्याला वेगळ्या अर्थाने बघू नका. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पाणी आहे, रस्ते आहे, विमानाने पार्ट आणू कमी. मला पुण्यामध्येच पार्ट यायचं म्हणलं तर पुण्याचं एअरपोर्टचं आमचे मूल्यांना करता येतं आता काहीतरी, तिथेच अडचणी आहेत. आमच्या अशा मशीन आहेत की जपानवरनं पार्ट येतो तर कधीतरी तो कुठल्या US मधनं येतो. तर मला असं वाटतं की मी काय करू इच्छितो परळीसाठी, तर मी या अशा संवादातनं किंवा भविष्यामध्ये आणखीन जास्तीत जास्त लोकांना घडवण्यासाठी एक उद्योग न आणता 100 उद्योजक तयार करण्याची माझी मानस आहे.